हरे कृष्ण. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आज अशी छान निवांत घरात बसलेली आहे इव्हिनिंगला आणि गारांचा भरपूर पाऊस पडला आहे. आणि एक थॉट तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, ज्याच्यावर मी आर्टिकल लिहिलं आहे आणि ते खूप जणांना आवडलं आहे. प्रचंड प्रमाणात मेसेज आहेत. सो कृतज्ञता. साधारण 29 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1998. अंगात भरपूर किडे, वय 22. काही नाही, आपण सचिनला प्रपोज करायचं, लग्न करायचं, बाकी अक्कल कशाचीच नाही. लग्न केल्यानंतर काय असतं, कुटुंब असतं, आपल्याला काय लागतं, काही नाही, वरचं रिकामं ॲज युज्युअल त्या वयात असल्यामुळे. आणि जसं लग्न झालं त्या दिवसापासून आत्तापर्यंत 29 वर्ष माझ्या सासूबाईंनी तोंडाला कुलूप लावलं. अर्थात ही गोष्ट होणारीच होती. कर्माशी संबंध आहे, आमच्या सगळ्यांची कर्म, याच्यात कोणाचाही दोष नाही. माझ्या सासूबाई वाईट तर अजिबात नाही. शी इज नाईस लेडी. दोष जर कोणाचा असेल तर तो आमच्या कर्माचा. ज्या घडणाऱ्या घटना घडत असतात. पण गेली 5-1 वर्ष मी भक्तीत असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट असा झाला, इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला की मला गेल्या महिनाभरात सारखं वाटायला लागलं की माझे सासरे 80 वर्षाचे झालेत, सासूबाई आत्ता 76 आहेत. सो कुठेतरी असं जाणवायला लागलं की अरे, ह्यांचं उद्या काही झालं आणि मग मी तिथे जाणं हे कितपत योग्य आहे. संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित आहे, चांगली फॅमिली, निरोगी फॅमिली आहे. आणि हे सगळं असताना, मी भक्तीत असताना, मी लिहित असताना, मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत असताना, बोलत असताना, आपल्याच बाबतीत जर घरात अशा काही घटना असतील तर त्या आपण आधी सॉर्ट आऊट केल्या पाहिजेत आणि मग माझ्या वाचकांना आणि फॉलोअर्सना ते विचार दिले पाहिजेत. सो मी माझ्या सासऱ्यांशी बोलली की बाबा, मला असं असं खूप आतून खातं आहे सतत, तर मला बोलायचं आहे. आणि मी माझ्या सासूबाईंना फोन केला आणि म्हटलं मला भेटायचं आहे, मी येते तिकडे. त्या मिरजला असतात दोघंही. म्हणजे मी गेले, त्यांची माफी मागितली, कृतज्ञता व्यक्त केली. खरं तर काहीच झालेलं नाही आहे माफी मागण्यासारखं, पण माफी मागून मी लहानही होणार नव्हते आणि मला मोठेपणा घ्यायचा नव्हता. आणि त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात जो नात्यात पॉझिटिव्ह बदल झाला. मी 2 दिवस तिथे होते, प्रचंड गप्पा मारल्या आम्ही. आणि आम्ही आता छान पिकनिकचा प्लॅनही करणार आहोत जूनमध्ये. सो जर आपला इगो किंवा अशा काही गोष्टी असतील ज्या नात्यात, मग मैत्रीत असतील, आईवडिलांमध्ये असतील, भावंडांत असतील, सासू सासऱ्यांमध्ये असतील, कुठेही असतील, तर जर आपला इगो किंवा आपल्या काही गोष्टी जर बाजूला केल्या आणि थोडासा कमीपणा घेतला तर नात्यात किती सकारात्मक बदल होऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा मी स्वतः करते तेव्हाच मी ती तुम्हाला सांगते, नाहीतर अदरवाईज मी कधीही कोणाला काही सल्ले कुठलेही किंवा काहीच देत नाही. सो तुम्हीसुद्धा जर तुमच्या नात्यात अशी कुठली कटुता असेल, उणीवा राहिल्या असतील, जरूर छोट्या अगदी मन इतकुसं करा, विसरून जा सगळं आणि माफी मागा आणि बदल पहा. कारण कुटुंब असेल किंवा ही सगळी नाती, आपल्याला कितीही पैसा असो, काही असो, किती आपल्याला मान असो, सन्मान असो, सगळं असो, पण त्याच्यापुढे, कुटुंबापुढे हे सगळं निरर्थक आहे. सो हरे कृष्ण. कृष्णार्पण मस्तू आणि मनापासून कृतज्ञता. थँक्यू सो मच. कसं वाटलं जरूर कळवा.